ओम साईराम मित्रांनो, आपण सर्वजण पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी आतुर असतो. पण तुम्हाला माहिती आहे का की शिर्डीत अशाच एका भक्ताला साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाले होते. आज आपण पाहणार आहोत की साईबाबांनी एका कट्टर विठ्ठल भक्ताची इच्छा शिर्डीत बसून कशी पूर्ण केली. ही कथा तुमच्या हृदयाला नक्कीच स्पर्श करेल. एकदा काकासाहेब दीक्षितांचे एक मित्र शिर्डीला आले. ते विठ्ठलांचे निस्सीम भक्त होते. दरवर्षी आषाढी एकादशीला ते पंढरपूरला दर्शनासाठी जायचे. पण त्या वर्षी त्यांना पंढरपूरला जाता आले नाही, म्हणून ते खूप दुःखी होते. शिर्डीत येऊनही त्यांचे मन विठुरायाच्या दर्शनासाठी मशिदीत गेले. तेव्हा बाबांनी त्यांच्याकडे पाहून एक गोड स्मित हास्य केले. बाबा त्या भक्ताला उद्देशून म्हणाले, "अरे विठ्ठल कुठे लांब नाही आहे, तो तर इथेच आहे. हा विठ्ठल खूप चपळ आहे. त्याला नीट बघ आणि घट्ट धरून ठेव." आणि काय आश्चर्य, त्या भक्ताने जेव्हा बाबांच्या आसनाकडे पाहिले तेव्हा त्याला तिथे बाबाऐवजी कमरेवर हात ठेवून उभे असलेले साक्षात पंढरीचे पांडुरंग आणि माता रखुमाई दिसले. डोळ्यांचे पारणे फिटणारे तेज पाहून तो भक्त भारावून गेला. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याला पंढरपूरला न जाताही शिर्डीतच आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन झाले होते. मित्रांनो, या कथेतून बाबांनी आपल्याला एकच शिकवण दिली की सबका मालिक एक. तुम्ही कोणत्याही रूपाने देवाची भक्ती करा, तो तुमच्यासाठी कोणत्याही रूपात प्रगट होतो. तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंट्समध्ये जय विठ्ठल, ओम साईराम नक्की लिहा. आणि अशा सुंदर कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कधी असा दैवी अनुभव आला आहे का? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.